आषाढी यात्रा पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ. जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 25 जुलै 2026 रोजी होणार असून आषाढी यात्रेसाठी पूर्वीच पालखी मार्ग, तळ आणि रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी पालखी सोहळा प्रमुख विश्वस्तांकडून काही मागण्या व सूचना करण्यात आलेल्या होत्या. त्या सूचनांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून 80% कामे पूर्णत्वाकडे येत आहेत. आषाढी यात्रेसाठी पालखी सोहळ्यांसोबत येणाऱ्या दिंड्या व भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भाविकांना तात्काळ सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी तसेच पंढरपूरमध्ये गतवर्षीपेक्षा दीडपट अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी सांगितले. आषाढी यात्रेच्या पूर्वतयारीबाबत केबीपी कॉलेज पंढरपूर येथे 10 मानाच्या पालख्यांचे विश्वस्त व सोहळा प्रमुख यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे, प्रांताधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, कार्यकारी अभियंता अमित निमकर, तहसीलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी अमोल जाधव, मुख्याधिकारी महेश रोकडे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस म्हणाले, आषाढी वारीच्या अनुषंगाने वारकरी भाविकांना सोयी सुविधा देण्यासाठी प्रशासनाकडून विविध कामे करण्यात येतात. विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता असल्याने काही कामांच्या निविदाबाबत निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागते. ती परवानगी निवडणूक आयोगाकडून मिळालेली आहे. त्यामुळे आवश्यक सर्व कामे पालखी सोहळे जिल्ह्यात दाखल होण्यापूर्वी करण्यात येणार आहेत. पालखी तळाच्या ठिकाणी मुर्मीकरण करण्यात येणार आहे. वाढीव पालखी तळाबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे. पालखी मार्गावर व तळावर सुलभ शौचालय, स्नानगृह, वॉटरप्रूफ मंडप, रुग्णवाहिका आदींची संख्या वाढवण्यात येणार आहे. पालखी मार्गावरील पेट्रोल पंपावर सोहळ्यासोबत येणाऱ्या वाहनांना पेट्रोल डिझेल उपलब्ध होण्यासाठी संबंधितांना तात्काळ सूचना देण्यात येणार असून गॅसचा पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घेण्यात येईल. भाविकांच्या सुरक्षेसाठी आपत्ती व्यवस्थापन आराखड्यानुसार नियोजन करण्यात येणार आहे. आषाढी यात्रा सोहळा कालावधीत पालखी सोहळ्यासह वारकरी भाविकांना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता प्रशासनाकडून घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन म्हणाले, पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी जर्मन हँगरच्या सुविधेत वाढ करण्यात येणार असून पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या बैलजोडी तसेच घोडे यांच्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यात येईल. पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पालखी सोहळे संबंधित मुक्कामाच्या ठिकाणावरून पुढे गेल्यानंतर तात्काळ स्वच्छता करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. गोपाळकाला झाल्यानंतर सर्व मानाच्या पालख्या पौर्णिमेला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दाखल होतात आणि सर्व संतांच्या पादुका विठ्ठल दर्शनासाठी नेण्यात येतात. यावेळी संतदेव भेट सोहळ्याला होणारी गर्दी लक्षात घेऊन प्रथा परंपरेनुसार योग्य नियोजन करण्यात येणार असल्याचे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले. यावेळी बैठकीत मानाच्या पालख्यांचे विश्वस्त व सोहळा प्रमुखांनी पुढील सूचना केल्या. पालखी सोहळ्यासोबत दिवसेंदिवस दिंड्यांची संख्या वाढत असल्याने काही ठिकाणी पालखी तळ कमी पडत आहेत. त्यामुळे ते तळ वाढवून देण्यात यावे. पालखी सोहळ्यासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून द्यावा. टँकरची संख्या वाढवावी. पालखी सोहळे पालखी मार्गावरून जात असताना वाहतुकीचे नियोजन करण्यात यावे. पालखी तळावर मुर्मीकरण करावे. गतवर्षीच्या पालखी सोहळ्यासाठी पालखी मार्गावर, तळावर तसेच रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी प्रशासनाकडून करण्यात आलेल्या सोयी सुविधांबाबत पालखी सोहळा प्रमुखांनी समाधान व्यक्त केले.